मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बारामती एअरपोर्ट. तिथं अजितदादांचा अपघात झाला. टेबल टॉप रनवे जे म्हणतात ते बघू शकता. इकडच्या साईडनी, दक्षिण साईडने बघू शकता असं दिसतंय. आता ह्याच्या पलीकडच्या साईडला, उत्तर साईडला त्यांचा अपघात झाला होता. तिकडे जाऊया. पाहायला बरंच खोल आहे की लागा. दाखवली ना त्याच्यात त्याला येऊन धडकला. ती दिसतंय का ते गावाचं शिखर, हा, त्या शिखराला अटक व्हायला आलतो. एवढा खालून आलं ते शिखराला का मंदिराच्या. पाहायला बरंच उंच आहे. टेबल टॉप रनवे मध्ये बघू शकता असं असतंय. म्हणजे टेबलाच्या टॉप सारखं असतंय रनवे वरती. जे रोहित पवारांनी तिथनं दाखवलं प्रेझेंटेशन, तर त्या मंदिराच्या शिखराला विमान टच होईल असं गावकऱ्यांनी सांगितलं होतं. इकडून पाहू शकता किती उंच आहे. त्या साईडची पाहिलं ना तर जवळपास 70-80 फूट उंच असत. भरपूर उंच. लोकल माणसांचं सांगतो होतं की या तारांचा पण टच झालेला आहे, त्यामुळे या तारा काय नाही, स्फोटच एवढा मोठा झाला. इथं झाला काय? हे कशाला आलं तिकडे? पाहिलं ते आपण परत एकदा आलो. जी प्रत्यक्षदर्शी होती ते इथले होते हे लोक. काही ह्या लोकांनी पाहिलेलं आधी. इथं घर आहे. विमान आलंय बघा वरनं. टेबल टॉपवर उतरणार आहे आता. तिला पुढे जात आहे, पण पुढे जाऊन न उतरते. होय, लोक इथं झाला अपघात. कुठं पडलेलं ते विमान? तिथं पडलं होतं इथं पडलेलं आहे. त्या झाडावर. तिथं अजितदादा पडले होते. मित्रांनो, बघू शकता इथली परिस्थिती. इथं गोल केलेलं दिसतंय. इथं विमानाचा पार्ट पडलेला बहुतेक मागचा. इथं अजून पण लोक येतात. ते गाडी ऑलरेडी वर. डेंजर झाला अपघातला. बघताना लय डेंजर वाटतंय. इकडं पक्की इथं पडलं आणि ह्याचा बडका ही एवढं उंच होऊन पलीकडे दिसत होता. तिकडच्या साईडला कॅमेरे. हा. तर मित्रांनो, हे पाहताच असं डेंजर वाटतंय. कारण डेंजर अपघात झाला होता असं बघूनच कळतंय. लय मोठा खड्डा आहे इथं. वरती माणसं उभे दिसतात का गाड्या? तिथं ट्रॅक आहे, रनवे. पुढे जाऊन लँड होतंय. 29 नंबरच्या रनवेवर लँड होतंय, पाहू शकताय. मित्रांनो, तर रनवेवर आलोय. पण एवढा मोठा रनवे विशेष वाटतंय की ते कसं काय पडलं असं विमान. बघू शकता किती लांब आहे रनवे. तरी बी इथं कुठं बी त्याला उतरवता आलं असतं त्या पायलटला. किती रनवे मोठा आहे. ती म्हणते रनवे कडे जाऊ नका. रनवेच्या साईडनी तर आम्ही बघितलं काय मध्ये गेलो नाही. मध्ये जायला परमिशन पण नाही, कारण विमान उडत्या उतरतात तिथं लँडिंग करतात. गाड्या बी होत्या. पलीकडे जाऊ नका म्हणले आम्हाला, त्यामुळे आम्ही काय केलो नाही. पण रनवे एवढा मोठा आहे, लय मोठा आहे रनवे. जवळपास 200-300 फुटाचा असेल. तरी ती खाली विमान गेलं कसं काही विशेष वाटतंय. त्या रनवेला
कुठं जरी रनवे थोडं जरी टच झालं असतं तरी वाचले असते दादा असं वाटतंय. ते डायरेक्ट खड्ड्यात पडल्यामुळं दुर्दैवी घटना घडली.